आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरलेला आहे। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, अनेक दिवसापासून कर्जमाफीचा निर्णय हा थकीत होता आणि अखेर कर्जमाफीचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। कर्जमाफी होणार आहे, परंतु कोणत्या अटी लावण्यात आल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की ज्या शेतकऱ्यांकडे ही 3 कागदपत्र असणार आहेत त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण बच्चू कडू आणि अनेक शेतकरी संघटनांनी कर्जमाफीसाठी आंदोलन करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी थेट कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे। 32,000 कोटीच्या मदतीची घोषणा आता सरकारने केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। पण ही कर्जमाफी मिळत असताना जर तुमच्याकडे यापैकी एकही कागदपत्र नसेल तर कदाचित तुम्ही या कर्जमाफीपासून वंचित राहू शकता। त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणती 3 कागदपत्र तयार ठेवायला सांगितली आहेत। सरकारकडून एक समिती नेमण्यात येणार असून त्या समितीमार्फत शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे। 2026 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे। तर किती लाखोंची कर्जमाफी होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी आणि रब्बी हंगामातील नुकसानीमुळे देखील शेतकरी हवालदिल झाला होता, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना हजारो कोटीच्या मदतीची घोषणा केली होती। पण अखेर सरकारने 32,000 कोटीच्या मदतीचा निर्णय घेतला आहे। अधिवेशनानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतरच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणती 3 कागदपत्र शेतकऱ्यांना तयार ठेवावी लागणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, लवकरच नोंदणी प्रक्रिया ही सुरू होणार आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे तुमच्या कर्जमाफीचा निर्णय घेत असताना सरकारने तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं असणं महत्त्वाचं ठरणार आहे असं सांगितलंय। जसं सरकारी योजनांचा लाभ, नमो शेतकरी योजनांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी किंवा पीएम किसान योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी जसं तुमचं बँक सीडिंग असणं महत्त्वाचं आहे, अगदी त्याच प्रकारे जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं तितकंच महत्त्वाचं ठरलं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सरकारी बँकेमधून कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। लोकांचे प्रश्न होते की किती लाखोंपर्यंत कर्जमाफी होणार आहे, तर याबाबतची स्पष्टपणे पूर्ण माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। थकबाकीदार शेतकऱ्यांना देखील प्राधान्य दिलं जाणार आहे। जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांच्यासाठी देखील प्रोत्साहनपर अनुदान योजना पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री म्हणाले आहेत की आम्ही फक्त कर्जमाफी करणार नाही तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहोत। यासाठी समिती काम करणार आहे आणि समितीची नेमणूक केल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पार पडणार आहे। समिती आता नेमण्यात येणार असून एप्रिल 2026 पर्यंत सर्व अहवाल समोर येणार आहेत। शेतकरी बांधवांनो, एप्रिल महिन्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून शेतकऱ्यांची एक विशिष्ट यादी बनवण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहूयात की या शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत। कारण अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होते की किती लाखोंची कर्जमाफी होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात पहिल्यांदा 3 कागदपत्र तयार ठेवा, तेव्हाच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आणि त्यानंतर आपण पाहूयात की किती लाखोंची कर्जमाफी होणार आहे। कारण आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। सरकारकडून 2017 सालची जी कर्जमाफी करण्यात आली होती त्यामध्ये 48 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता। 2025 मध्ये पुन्हा कर्जमाफीची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली होती, परंतु कर्जमाफीचा हा निर्णय हा थकीत राहिला होता। अर्थ खात्याकडून देखील आता 5 मिनिटांपूर्वी कर्जमाफीसाठी निधी मंजूर झाला आहे आणि तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकांसाठी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा तर केलेली आहे, परंतु शेती पिकांसाठी कर्ज घेतलेली शेतकऱ्यांसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत हे देखील सांगण्यात आलं आहे। कारण आपल्या महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्ज आहे, त्याचबरोबर कर्जाची रक्कम देखील 2 लाखाच्या पुढे आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री या दोघांमध्ये एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये कर्जमाफीच्या निर्णयाच्या अटी आणि तरतुदी नेमण्यात आल्या आहेत। कर्जमाफीबद्दल बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे। एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार असून शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती लक्षात घेऊन वर्गवारी करून केवळ गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचं पात्र ठरवलं जाणार आहे असं देखील सांगण्यात आलंय। पण राज्यातील कर्जमाफीची योजना राबवत असताना सरसकट सर्व शेतकऱ्यांची पडताळणी केली जाणार असून 3 कागदपत्र मागवली जाणार आहेत। फडणवीस साहेबांनी 90 लाख शेतकऱ्यांचा समावेश कर्जमाफीसाठी केला आहे, परंतु यामधून फक्त 75 लाख शेतकरी हे पात्र ठरू शकतात असं देखील सांगण्यात आले। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त 75 लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक पहा की कोणकोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात येणार आहे। जी 3 कागदपत्र मागवली जाणार आहेत त्यामधील पहिलं कागदपत्र आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे। जे दुसरं कागदपत्र आहे ते तुमच्या सर्वांकडे असणारच आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तिसरं कागदपत्र जे मागवलं जाणार आहे ते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि शहरी भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतरच कर्जमाफीचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण पाहणारच आहोत की कोणती 3 कागदपत्र सरकार मागवणार आहे, त्याचबरोबर किती लाखोंची कर्जमाफी होणार आहे। 5 मिनिटापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर हिवाळी अधिवेशनातील चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केल्याचं स्पष्ट झाले। अहवाल सादर होणार असून कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण केली जात आहे। कर्जमाफीमध्ये फक्त बँकांना फायदा व्हावा म्हणून नाही, तर थेट शेतकऱ्याचा 7/12वरील बोजा हटवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे 3 कागदपत्र ही मागवली जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या नावावर 3 हेक्टरीपेक्षा जास्त शेती असेल तर त्यावर कोणत्या बँकेचं कर्ज आहे जे तुमच्या उतार्यावरून स्पष्ट होईल आणि नवीन डिजिटल सहीचा उतारा जवळ ठेवा असं देखील स्पष्टपणे सांगण्यात आले। तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे आणि ते कोणत्या तारखेला घेतले, त्याची किती परतफेड करावी लागणार आहे, किती थकबाकी आहे याची माहिती देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 2017 आणि 2019च्या कर्जमाफीच्या अनुभवानुसार सरकारने बँकांना आधी सर्व माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकारी आणि खाजगी बँकांना आदेश दिले असून लोन अकाउंट स्टेटमेंट मागवण्यात आले आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अद्याप तुमच्याकडे 7/12 असला पाहिजे। त्याचबरोबर 8अ उतारा देखील काढून ठेवा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 2026 मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, परंतु या कर्जमाफीसाठी कोणती 3 कागदपत्र महत्त्वाची असणार आहेत हे आपण सर्वात आधी जाणून घेऊयात। सर्वात पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे एकदा चेक करून घ्या, कारण जसं DBT द्वारे योजनांचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात, तसं तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं नसेल तर तुमच्या नावावर सरकारी यादीमध्ये कर्जमाफीसाठी लाभ मिळणार नाही। म्हणजे तुमचा 7/12वरील नाव तुमच्या आधार कार्डवरील नाव हे सेम देखील असलं पाहिजे, तरच तुमचा फॉर्म हा एक्सेप्ट केला जाणार आहे। त्याच्यानंतर जो 7/12 उतारा आहे तो देखील मागवला जाणार आहे। 8अ उतारा देखील घेतला जाईल। त्याचबरोबर तुम्ही कोणत्या तारखेला कर्ज घेतलं होतं, किती रुपयाची परतफेड केली जाणार आहे, किती थकबाकी आहे याची नोंद देखील सरकारकडून घेतली जाणार आहे। थकबाकीदार शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे। त्यामुळे फक्त शेतकऱ्याची कर्ज माफी आम्ही करणार नाही, तर आम्ही अशा उपाययोजना करणार आहोत की इथून पुढे शेतकऱ्याला कर्ज घेणं भाग पडणार नाही, म्हणजे शेतकरी कधीही कर्जबाजारी होणार नाही अशी देखील उपाययोजना आम्ही करणार असल्याचं सांगितलं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता रब्बी हंगामाचं अनुदान, खरीप हंगामाचं अनुदान देखील सरकार देत आहे। त्याचबरोबर जे नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होतो आणि PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होतो तो देखील वाढवून देणार असल्याचं सांगण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 मिनिटापूर्वी केलेली घोषणा अनेक शेतकऱ्यांना दिलासा देऊन जात आहे। नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना कर्जापासून पूर्णपणे मुक्तता मिळणार असून प्रोत्साहनपर अनुदान योजना देखील शेतकऱ्यांसाठी लागू होणार आहे।